मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदांसाठी भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि शिक्षण फक्त 7वी पास या भरतीमध्ये ठेवण्यात आलं आहे। 7वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि फॉर्म भरणे चालूच आहे। या भरतीचे 17 फेब्रुवारी पासून फॉर्म भरण्याला सुरुवात या ठिकाणी झाली आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 4 मार्च 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरतीत आलो आहे। सरकारी नोकरी आणि पगार सुद्धा यामध्ये तुम्हाला 16,200 ते 52,400 पर्यंत तुम्हाला यामध्ये पगार भेटणार आहे, जे की सर्वात चांगला आहे। आणि या भरतीमध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये, तर तुम्हाला जे ड्युटी नागपूरमध्ये करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण नागपूर हे नोकरीचं ठिकाण आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय, यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर यामध्ये पेपर कशा प्रकारे असते, ठीक आहे, आणखीन यामध्ये काय काय असते, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठमध्ये हे शिपाई पदांसाठी भरती चालू आहे। तर फॉर्म भरणे चालूच आहे आणि टोटल 45 जागा ह्या आहे यामध्ये। तर 7वीच्या बेसवरच तुम्हाला फॉर्म भरता येते आणि पेपर एकदम हार्ड नसते, पेपर जे सोपाच असतो। आणि यामध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 18 ते 43 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर फीचा जर आपण विचार केला, जर ST OBC EWS NT ओपन SBC SCBC तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 50 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठमध्ये। आणि पेपर जे आहे पेपर यामध्ये खूप इजी आहे, एक लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये। आणि यामध्ये सर्वात जास्त जनरल नॉलेजचे प्रश्न परीक्षेला विचारले जाते। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे जीकेचे जास्त प्रश्न यामध्ये असते, खूप सोपा प्रश्न असते। सर्वात जास्त जीकेचेच प्रश्न यामध्ये सर्वात जास्त असते आणि महाराष्ट्राचे जीकेचे असते। आणि त्याचबरोबर मराठी व्याकरणाचा एखादा प्रश्न असते, त्याचबरोबर गणिताचा एखादा प्रश्न असते, ठीक आहे। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, यावरून तुम्हाला अंदाज लागणार आहे की पेपर किती सोपा असतो, ठीक आहे। आणि यामध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये, तर यामध्ये तुमचं काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर पेपरवर तुमचे या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। 30 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे। तर 30 मार्काचा हा पेपर असणार आहे सर्वात पहिले। आणि 30 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले आहे, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल 30 पैकी 15 मार्क जर तुम्हाला पडले तर तुम्ही पेपर पास असणार आहे। तर 30 पैकी 15 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये। 30 पैकी 15 प्रश्न आपले बरोबर आले तर आपण पेपर पास या ठिकाणी असणार आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, कारण की या ठिकाणी जाहिरातीमध्ये कुठेही या ठिकाणी दिलं नाही की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून, ठीक आहे। त्याचबरोबर तुमचं यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी असणार आहे 10 मार्कासाठी। त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, तोंडी मुलाखत असणार आहे 10 गुणासाठी। तर 50 पैकी जे या ठिकाणी मेरिट लागणार आहे, निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे। आणि जेव्हा मुलाखत यामध्ये तोंडी मुलाखत सुद्धा असणार आहे, लक्षात ठेवा जेव्हा सुद्धा तुम्ही तोंडी मुलाखतला जाणार आहे तर त्यावेळी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते सोबत न्यायचे आहे, तर 7वीचं गुणपत्रक न्यायचं आहे, मार्कशीट न्यायची सोबत, 10वीचं मार्कशीट न्यायचं आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं आहे, 12वीचं मार्कशीट न्यायचं आहे, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं आहे, हे डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे। कास्ट सर्टिफिकेट झालं, SC/ST कॅटेगरी न्यावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर डोमिसाइल तुम्हाला सोबत न्यावं लागणार आहे। एवढं काही आपले डॉक्युमेंट आपल्याला जे मुलाखतीच्या वेळेस न्यावं लागणार आहे, तोंडी मुलाखत। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदाची ही भरतीची ही जाहिरात आहे। तर पहा, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील शिपाई या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी 24 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे अशा एकूण 36 पदाकरिता उमेदवारांची निवड यादी आणि 9 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करायची आहे। यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास खालील नमूद पात्रता निकष आणि अटींची पूर्तता करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। त्या संदर्भात निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील। सदर पदाची वेतन मॅट्रिक्स 16,600 ते 52,400 पर्यंत असणार आहे। अधिक नियमानुसार इतर देय भत्ते अशी आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वयोमर्यादा इथे दिलेली आहे।
त्यानंतर काही अटी आणि शर्ती इथं तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर तर हे बघू शकता. आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीचा जर फॉर्म भरायचा असेल मोबाईलमधून सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते. तर तुम्हाला या वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. https bombay-high-court.nic.in या वेबसाईटवरून तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीचा हा फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे, जेव्हासुद्धा तुम्ही फॉर्म भरता मोबाईलमधून तर तुम्हाला या ठिकाणी पहा जे तुमचे जो फोटो आहे तर हे आपल्याला 40 KB अंदर या ठिकाणी करायचा आहे. जो पासपोर्ट फोटो आहे हा 40 KB अंदर आपल्याला करायचा आहे. बघू शकता इथं दिलेला आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा अद्ययावत पासपोर्ट साईज फोटो 3.5 सेंटीमीटर x 4.5 सेंटीमीटर व स्वतःची स्वाक्षरी 3 सेंटीमीटर x 2.5 सेंटीमीटर स्कॅन करून 40 KB पेक्षा जास्त साईज होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड या ठिकाणी करायचे आहे. जे पण तुमचे सिग्नेचरचा फोटो झाला, सहीचा फोटो झाला आणि जो तुमचा पासपोर्टचा फोटो आहे तर हे आपल्याला 40 KB अंदर बनवायचं आहे. आणि हे KBमध्ये जर बनवायचं असेल तर तुम्हाला फोटो कॉम्प्रेसर ह्या वेबसाईटवरून तुम्हाला ते त्या ठिकाणी करता येणार आहे KBमध्ये फोटो. ठीक आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तर हा 40 KBच्या खाली तुम्हाला फोटो त्या ठिकाणी अगोदर डाउनलोड करून घ्यावा लागणार आहे. ठीक आहे. बनवून त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचं यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये तर यामध्ये पहा या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निकषाप्रमाणे निवड प्रक्रियेत सामोर जावे लागेल. तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे. 30 मार्काची हे पेपर असणार आहे. आणि 30 पैकी जे पासिंग आहे कोणती कॅटेगरीचे जर तुम्ही असाल SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC तर 30 पैकी 15 मार्कावर या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आले. 30 पैकी 15 प्रश्न जर आपल्या बरोबर आले तर आपण पेपर पास या ठिकाणी असतो. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला त्याचबरोबर शारीरिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 30 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल. प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील. ठीक आहे. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणी असणार आहे 10 मार्कासाठी. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं असणार आहे तोंडी मुलाखत, हे असणार आहे 10 गुणासाठी. तर एकूण निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 या ठिकाणी असणार आहे. 50 पैकी आपल्याला या ठिकाणी मार्क घ्यावं लागणार आहे. तर अशा प्रकारे हे आपली सिलेक्शन प्रोसेस तुमची या ठिकाणी होणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही, कारण की पहा हे सर्व जाहिरात आहे. इथं कुठं साहीज आहे असं लिहिलं नाही की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून. निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि पेपरसुद्धा ह्या खूप सोपी असते. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीचा पेपर खूपच सोपी असते. त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा. आणि जेव्हा आपल्याला तोंडी मुलाखतीसाठी जावं लागणार आहे तर आपल्याला कागदपत्र कोणकोणते सोबत न्यायचे तर पहा एक तर तुम्हाला पहिलं या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा दाखला लागणार आहे. किंवा मग तुमच्याजवळ हा नसेल तर शाळा सोडल्यात प्रमाणपत्र तुम्ही नेऊ शकता, म्हणजे TC नेऊ शकता. TC जर नसेल तर जन्माचा दाखला तुम्ही नेऊ शकता. जन्माचा दाखला नसेल तर SSCचे बोर्ड प्रमाणपत्र, 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र तुम्ही नेऊ शकता. त्याचबरोबर दुसरं पायामध्ये शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक तुम्हाला न्यावं लागणार आहे. 7वीचे मार्कशीट, 10वीचे मार्कशीट, 12वीचे मार्कशीट. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र तुम्हाला न्यावं लागणार आहे. 7वीचं प्रमाणपत्र, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट. त्याचबरोबर यामध्ये आणखी तुम्हाला या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र न्यावं लागणार आहे फक्त मागासवर्गीयांसाठी. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट त्याला म्हणते. त्याचबरोबर महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र डोमिशियल तुम्हाला सोबत न्यावं लागणार आहे सर्वांना. तर हे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला न्यावं लागणार आहे. तर हे तुम्ही जाहिरात बघू शकता. तर चांगली ही मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाईची भरती चालू आहे. तर काही या ठिकाणी तुम्ही हे सर्व जाहिरात तुम्ही वाचून घ्या. ज्या पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल तर सर्व जाहिरात वाचल्यानंतर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.